मी अशा भागातून आहे जिथे मुलीचं लग्न खूप लहान वयात केलं जातं. लग्नाबद्दल माझ्या मनात खूप भीती होती, कारण मी सासरच्या लोकांबद्दल खूप अफवा ऐकल्या होत्या. सासरी सासू सुनेला खूप छळते, तिला जगू देत नाही आणि नंदांना तर भावजायचं सुख बघवतच नाही. त्या आपल्या वहिनीचं जिणं मुश्किल करून टाकतात. आणि खूप वेळा असंही ऐकलं होतं की हुंड्यापै सासू आणि नणंद सुनेला परत माहेरी पाठवून देतात. लहानपासून ते आतापर्यंत मी हेच ऐकत आले होते की सासर म्हणजे खतरनाक असते, जिथे एक एक पाऊल खूप हुशारीने टाकावे लागते. पण सासरी आल्यानंतर मला हे कळून चुकलं होतं की सगळेच लोक जगामध्ये सारखे नसतात. माझ्या सासरचे लोक खूप चांगले होते. लग्नानंतर माझी सासू म्हणाली की तू तुझ्या नवऱ्यासोबत तुझा वेळ घालव, तसंही नंतर पूर्ण जीवन तुला आमच्यासोबतच राहायचं आहे. माझा नवरा सुनील खूप चांगला माणूस होता आणि तोही माझी खूप काळजी घ्यायचा. पण जसजसा वेळ जात होता, मी आता रूममधून बाहेर निघायला सुरुवात केली. बाहेरची परिस्थिती खूप विचित्र होती. मला जे काही दिसलं ते पाहून मी खूप हैराण झाले. मी विचार करू लागली की असं कसं होऊ शकतं. घरचे सगळे लोक खूप चांगलं जेवण जेवायचे आणि भारीतले भारी कपडे घालायचे, पण घरचा मुख्य माणूस म्हणजे माझा सासरा 2-2 दिवसाचे शिळे अन्न खायचा. लग्नाच्या एका आठवड्यानंतर मी सगळ्यांसोबत बसून जेवण करू लागले. माझ्या सासूने मागच्या बाजूला असलेल्या पलंगावर पडलेल्या प्लेटमध्ये जेवण वाढलं. ते बघून मला खूप आश्चर्य वाटलं, कारण ती 3-4 दिवसाची शिळी पोळी होती आणि 2 दिवसापासून उरलेला शिळा भात आणि खराब झालेली भाजी होती. आणि हे सर्व माझ्या सासूने माझ्या सासऱ्याला खाण्यासाठी दिलं. मी माझ्या सासऱ्याकडे बघितलं तर त्यांचा चेहरा उतरलेला होता. त्यांच्याकडे बघून मला खूप दुःख झालं. मला तर समजतच नव्हतं की माझ्या सासरचे लोक इतके शिकले सवरलेले आणि चांगले आहे, तरीही माझी सासू माझ्या सासऱ्यासोबत अशी का वागत आहे. माझ्या सासऱ्याने ते समोर वाढलेलं शिळं अन्न गुपचूप खाऊन घेतलं आणि त्याबद्दल त्यांनी एकही शब्द काढला नाही. दुसऱ्या दिवशी दुपार मी पुन्हा एकदा माझ्या सासऱ्याला रात्रीचं उरलेलं शिळं अन्न खाताना पाहिलं. मला हे पाहून काही समजत नव्हतं की बाकीचे तर सगळे ताजं अन्न खात होते, पण माझे सासरेच असे एक व्यक्ती होते की ते उरलं सुरलं शिळं अन्न खात होते. त्यांना अशा प्रकारचं शिळं अन्न खाण्यासाठी का दिलं जात होतं? कदाचित माझ्या सासऱ्यांना विटलेलं शिळं अन्न आवडत असेल, पण जेव्हा मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचे तेव्हा असं वाटायचं की हे शिळं अन्न खाणं त्यांची मजबुरी आहे आणि नाईलाजाने ते खात आहेत. मी पूर्ण नजर घरातल्या माणसांवर फिरवली. त्यांच्यामध्ये माझ्या 2 नंदा आणि दीराचा समावेश होता. माझी सासू पण तिथेच बसली होती, पण ते सगळे खूप आरामात जेवण करत होते आणि कोणालाच या गोष्टीने फरक पडत नव्हता की त्यांचे वडील विटलेलं शिळं अन्न खात आहेत. माझ्या घरी तर मी पाहिलं होतं की माझी आई जेव्हा पण स्वयंपाक करायची तेव्हा सगळ्यात अगोदर आणि चांगले चांगले जेवण माझ्या वडिलांना द्यायची. जेव्हा माझे वडील जेवायला बसायचे तेव्हा आम्ही त्यांना जेवायला वाढायचो आणि त्यांचा खूप आदर सत्कार करायचो. माझे वडील जेवल्यानंतर आम्ही सर्वजण जेवण करायचो. आमच्या घरी तर आम्ही आमच्या वडिलांना खूप प्रेमाने वागवायचो, पण माझ्या सासरी पूर्ण उलट होतं. येथे खूप वेगळी परिस्थिती होती. सासरची अशी परिस्थिती पाहून मी खूप हैराण झाले होते. इथे तर माझ्या सासऱ्याची कोणी इज्जतच करत नव्हतं, त्यांचा कोणीच आदर करत नव्हतं. माझी सासूच नाही तर त्यांची मुले सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती. सगळेजण मिळून खूप आरामात जेवण करत होते आणि माझे सासरे मात्र शिळे विटलेली भाजी आणि वाळलेली चपाती चावून चावून खायचे. ते खाण्यापेक्षा जास्त तर पाणीच प्यायचे. घरातल्या कोणत्याच व्यक्तीला माझ्या सासऱ्याचं काहीच देणं घेणं नव्हतं. एवढंच नाही तर जेव्हा माझा नवरा जेवायला बसायचा तेव्हा ते सुद्धा त्यांच्या वडिलांकडे डोंकूनही पाहत नव्हते. मी तर अगोदर 10-15 दिवस हे सर्व गुपचूप बघत राहिली, कारण माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी याबद्दल कोणाला विचारू शकेल. परंतु काही दिवसानंतर मी घरातल्या सगळ्यांसोबत मिक्स झाले. सगळ्यांसोबत माझं बोलणं होऊ लागलं. तेव्हा मी माझ्या नवऱ्याला याबद्दल विचारलं आणि त्यांना म्हटलं की ही काय पद्धत आहे? कोणी आपल्या वडिलांना इतकं शिळं अन्न खायला देते का? आणि तुम्ही मात्र त्यांच्यासमोर बसून ताजं आणि गरमागरम खाता. मी असं म्हणताच सुनील एकदम रागात आले आणि मला म्हणू लागले, तू या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. तुझ्यासाठी हे चांगलं राहील की तू माझ्या आईवडिलांच्या बाबतीत काहीच बोलू नकोस. जर तुला या घरात काही अडचण असेल किंवा काही तकलीफ असेल
तर तू मला त्याबद्दल सांगू शकतेस, पण तुला माझ्या आईवडिलांबद्दल काळजी करायची काहीच गरज नाही. ही आमच्या घरातली बाब आहे. सुनीलचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी सुद्धा आता या घरातली एक सदस्य होती. आणि सुनील किती सहजतेने म्हणून गेले होते की हा आमच्या घरातला मामला आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होता की माझं या घरातल्या गोष्टींशी काहीच देणं घेणं नव्हतं. मी आता गप्प राहून चलत फिरत माझ्या सासऱ्यांकडे बघत राहायची. मी हे सगळं बघून खूप उदास आणि खिन्न व्हायची. मला खूप विचित्र वाटायचं. माझे सासरे दिवसभर कोणाशी काहीच बोलत नसायचे. ते एकटेच पलंगावर बसून राहायचे. त्यांना प्रत्येक वेळेस जेवणासाठी फक्त आणि फक्त शिळंच अन्न दिलं जायचं. त्यांच्याकडे घालण्यासाठी फक्त 2च ड्रेस होते, कारण मी जेव्हापासून लग्न करून या घरी आले होते तेव्हापासून मी त्यांना त्याच कपड्यांमध्ये पाहिलं होतं. पण या घरात पैशाची काहीच कमी नव्हती. मी आता ठरवलं होतं की मी गप्प बसणार नाही आणि माझ्या नंद्यांसोबत या विषयावर नक्की बोलेन, कारण मुली तर आपल्या वडिलांच्या लाडक्या असतात आणि मुलींचं सगळ्यात जास्त प्रेम वडिलांवर असतं. माझ्या सासूचं माझ्या सासऱ्यांसोबतचं वागणं खूप विचित्र होतं की ते घरातले सगळ्यात मोठे आणि कर्ते पुरुष असून सुद्धा त्यांना चांगले जेवण दिलं जात नव्हतं. पण मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की माझी सासू तर माझ्यासोबत खूप चांगलं वागायची. मी तर त्यांची सून होती. माझी सासू चांगलं जेवण असो किंवा एखादी चांगली वस्तू असो, सगळ्यात अगोदर ती मलाच विचारायची. तर मग ती तिच्या नवऱ्यासोबत असं का वागत होती? ती प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या सासऱ्यालाच रागवायची आणि खूप बरं वाईट बोलायची आणि खूप खराब जेवण जेवायला द्यायची. एवढंच नाही तर माझ्या सासऱ्यांना घालण्यासाठी चांगले कपडेही नव्हते. आणि सगळ्यात जास्त आश्चर्य तर मला या गोष्टीचं वाटत होतं की जेव्हा माझ्या नंदेला पाहुणे बघायला आले तेव्हा माझ्या सासूने सासऱ्याला घराच्या बाहेर पाठवून दिलं. पाहुणे येऊन माझ्या नंदेला बघून गेले आणि लग्नही जमलं. पण माझ्या सासूने त्या लोकांना माझ्या सासऱ्याविषयी काहीच सांगितलं नाही आणि माझ्या सासऱ्यांना त्या पाहुण्यांना भेटूही दिलं नाही. मी एके दिवशी बोलत बोलत माझ्या सासूला म्हटलं की पायलचे सासरचे लोक अजूनही मामाजींना भेटले नाहीत. तेव्हा माझ्या तोंडून हे ऐकताच माझी सासू खूप विचित्र नजरेने माझ्याकडे बघू लागली आणि म्हणू लागली की पायलचं लग्न जमलं आहे आणि आता तिचं लग्न होणार आहे. लग्नादिवशी त्यांचं आणि तुझ्या सासऱ्यांचं भेटणं होईलच. मला हे ऐकून धक्काच बसला की माझा सासरा त्यांच्या होणाऱ्या जवायला लग्नादिवशीच बघेल. पायलच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती, परंतु माझ्या सासऱ्यासोबत कोणीच चांगल्या प्रकारे वागत नव्हतं. त्यांना अजूनही शिळंच अन्न मिळायचं. मी पायलला सुद्धा विचारलं की तुझ्या वडिलांसोबत तुम्ही असं का वागता आणि तुम्ही त्यांना का बोलत नाही? तेव्हा माझ्या तोंडून हे ऐकून पायलने मला तेच उत्तर दिलं जे उत्तर माझ्या नवऱ्याने म्हणजेच सुनीलने दिलं होतं की हे माझ्या आईवडिलांच्या दोघातली गोष्ट आहे. तुझ्यासाठी चांगलं तर हेच राहील की तू या सगळ्यांपासून लांब राहा. जर माझ्या आईला समजलं की तू त्यांच्या गोष्टीकडे लक्ष देत आहेस तर असंही होऊ शकतं की माझ्या आईचं वागणं तुझ्यासोबतही बदलू शकतं. पायलचं बोलणं ऐकून मी एकदम गप्प बसले. पायल खरं बोलत होती. जर माझी सासू मला तिचा दुश्मन समजू लागली तर ती माझ्यासोबतही सासऱ्यांसारखंच वागू शकत होती. दुपारी जेवण केल्यानंतर माझ्या सासूला अचानक मार्केटमध्ये जावं लागलं. पायलच्या लग्नाची तयारी चालू असल्यामुळे माझ्या सासूला रोज मार्केटमध्ये जावं लागत होतं. जेव्हा मी पाहिलं की घरी मी आणि माझ्या सासऱ्याशिवाय कोणीच नाही तेव्हा मी गपचूप सगळं उरलेलं जेवण गच्चीवर नेऊन ठेवलं, कारण घरात शिळं अन्न राहणारच नाही आणि माझ्या सासऱ्यांना असं खराब झालेलं अन्न खावं लागणार नाही. पण मला माहीत नव्हतं की ही माझी सगळ्यात मोठी चूक असू शकते आणि त्याचे परिणाम माझ्या सासऱ्याला भोगावे लागतील. आणि किचनमधली सगळी खरकटी भांडी घासून ठेवली. मी आता रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली. माझी सासू पायल आणि लहान नंदेला घेऊन मार्केटमध्ये गेली होती. मी त्या मार्केटमधून येण्या अगोदरच रात्रीचं जेवण बनवून ठेवलं आणि घर पण साफ करून घेतलं. मला माहीत होतं की आज माझ्या सासऱ्यांना घरी जे जेवण बनवलं आहे तेच ताजं जेवण जेवायला मिळेल, जे सगळ्यांसाठी बनवण्यात आलं होतं, कारण त्यांना देण्यासाठी शिळं जेवण घरात नव्हतं. पण रात्री जेव्हा आम्ही जेवायला बसलो तेव्हा मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. मी माझ्या सासूकडे बघतच राहिली. मी माझ्या सासूला माझ्या सासऱ्यांना जेवायला देताना पाहिलं. ही गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती. माझी सासू एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकते याचा मी विचारही केला नव्हता. माझ्या सासूचं माझ्या सासऱ्यांसोबत असं वागणं पाहून
माझ्या घशाखाली एकही घास उतरत नव्हता. मी जेवणावरून उठून निघून गेली, पण माझ्या नवऱ्याला कळून चुकलं होतं की मी आज जेवण केलं नाही. पण सगळ्यांसमोर तो गप्प बसला. जेव्हा मी बाहेरचं सगळं काम आवरून रूममध्ये आली, तेव्हा त्याने मला जवळ बोलावलं आणि विचारू लागला की काजल, तू जेवण का केलं नाहीस? मला माझ्या नवऱ्याचा खूप राग येत होता की तो आपल्या बापासोबत हे असं घडत असलेलं कसं काय सहन करू शकत होता. अचानक माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की मला भीती वाटत आहे, जो तुम्हाला एका एका घासासाठी तरसायला लावेल. हे ऐकून माझा नवरा स्तब्ध झाला. ते म्हणू लागले की तू हे काय बोलत आहेस? तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे का? तू अशा प्रकारच्या गोष्टी का करत आहे? माझी मुलं माझ्यासोबत अशा प्रकारे का वागतील? मी सुनीलकडे पाहिलं आणि रडत रडत म्हटलं की जर तुम्ही तुमच्या वडिलांसोबत असं होताना पाहू शकता आणि त्यांच्यावर होत असलेले सगळे अत्याचार बघून सुद्धा तुमचे डोळे बंद करत असाल, तर मग तुमची मुलं सुद्धा तुमच्यासोबत असं का करू शकत नाहीत? हे ऐकून ते मला म्हणाले की तुझ्यासाठी हे चांगलं आहे की तू गप्प बस. जर कोणाबद्दल काही माहीत नसेल तर त्याबद्दल माणसाने उगाच बोलू नये. एवढं म्हणून सुनील झोपी गेले. पण माझ्या मनात तर आग उपाळत होती. मी तर हाच विचार करून परेशान होती की जर देवाने आमच्याकडे या सगळ्या गोष्टींचा हिशोब मागितला तर त्याला काय उत्तर द्यावं? जर माझी मुलंही सुनीलसोबत हेच करू लागले तर तेव्हा सुनील काय करतील? कारण कर्माची फळं तर या जन्मातच भोगावी लागतात आणि आपण जे पेरतो तेच उगवतो. मी पूर्ण रात्र जागून काढली. माझ्या जीवाला चैन पडत नव्हती. जेव्हा मी संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी हे दृश्य पाहिलं की माझ्या सासूने माझ्या सासऱ्याला कच्चा भाजीपाला आणि गव्हाचे पीठ वाढून खाण्यासाठी पुढे ठेवलं, माझ्या जीवाची खूप घालमेल होत होती. माझी सासू माझ्या सासऱ्यांना खूप बरं वाईटही बोलत होती आणि बाकीचे सगळेजण खूप छान आणि आरामात जेवण करत होते, जसं काही झालंच नाही. त्यासोबतच माझी सासू सासऱ्याला म्हणत होती की तुला ताजं अन्न खाण्याची खूप हौस आहे ना, तर मग हे खूप ताजं ताजं अन्न आहे. तुम्ही जाणून बुजून शिळे अन्न छतावर फेकून आला आहात ना, आता तुम्हाला या गव्हाच्या पिठाने आणि भाजीपाल्यानेच पोट भरावं लागेल. माझे सासरे खूप लाचार झाले होते, कारण ते शिळं अन्न छतावर त्यांनी नाही तर मी फेकून दिलं होतं आणि या गोष्टीची शिक्षा त्यांना भोगावी लागत होती. त्यावेळेस माझ्यामध्ये एवढी हिंमत नव्हती की मी माझ्या सासूला सांगेन की ते शिळं अन्न मीच गच्चीवर नेऊन ठेवलं होतं. परंतु माझ्या घशाखाली सुद्धा अन्नाचा एकही घास उतरत नव्हता. कशी तरी रात्र सरली आणि सकाळ झाली. सकाळ होताच मी माझ्या रूममधून बाहेर आली. तेव्हा माझे सासरे समोर अंगणात त्या तुटलेल्या पलंगावर बसून पूजापाठ करत होते. मी त्यांच्याजवळ जाऊन बसली. जेव्हा त्यांची पूजा संपली तेव्हा ते मला विचारू लागले, काय झालं सुनबाई, आज एवढ्या लवकर कसं काय उठलीस? हे ऐकून माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. मी त्यांना सांगून टाकलं की ते शिळं अन्न मीच गच्चीवर फेकून आली होती, कारण तुम्हाला ते खावं लागणार नाही. परंतु मला हे माहीत नव्हतं की माझ्या अशा कामामुळे तुम्हाला जेवायला भेटणार नाही. मी माझ्या सासऱ्याची माफी मागितली. माझे सासरे म्हणाले की काजल, तू माझी माफी मागू नकोस. तू तर माझ्यासाठी चांगलाच विचार केला होतास, पण माझ्या नशिबात आता पूर्ण आयुष्य शिळं अन्न खायचंच लिहिलं आहे. मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की आजही माझे सासरे हिवाळ्याचे दिवस असताना सुद्धा, बाहेर एवढी थंडी असून सुद्धा ते बाहेर अंगणात का बरं झोपतात आणि माझी सासू मात्र तिच्या रूममध्ये पलंगावर खूप आरामात झोपत होती. मी माझ्या सासऱ्याला हिम्मत करून विचारले की मामाजी, अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे तुमची मुलं सुद्धा तुम्हाला बोलत नाहीत आणि तुमच्यासोबत खूप वाईट वागतात? घरात सर्वजण ताजं अन्न खातात, पण तुम्हाला मात्र 2-2 दिवस शिळं असलेलं खराब जेवण देतात. माझे सासरे माझं बोलणं ऐकून थोडे हसले आणि म्हणाले, मला आनंद आहे की माझ्या सुनेला माझी काळजी आहे, पण तुझी सासू माझ्यासोबत वाईट वागत नाही आणि एवढेच नाही तर माझी मुलंसुद्धा वाईट नाहीत. खरं तर हे आहे की मी माझ्या कर्माची फळं भोगत आहे. मी माझ्या सासऱ्याचं असं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाली. एवढं सगळं होऊनही त्यांना त्यांच्या बायको मुलांविषयी त्यांच्या मनात काहीच राग नव्हता, पण त्यांची अशी अवस्था पाहून माझं मन तडफडत होतं. मला खूप दुःख होत होतं. त्यांची अशी अवस्था मला बघवत नव्हती. रूममधून अजून कोणीही बाहेर आलं नव्हतं. मी माझ्या सासऱ्यांजवळ बसली होती. जेव्हा ते मला हळूहळू सगळं काही सांगू लागले तेव्हा ते ऐकून तर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. माझे सासरे मला सांगू लागले की जेव्हा त्यांचं लग्न माझ्या सासूसोबत झालं
तेव्हा त्या दोघांच्या वयामध्ये खूप जास्त फरक होता. माझी सासू फक्त 16 वर्षाची मुलगी होती आणि माझे सासरे मात्र 32 वर्षाचे होते. माझे सासरे सांगू लागले की त्यांच्या आईने जाणून बुजून त्यांचं लग्न खूप उशिरा केलं, कारण ते घरी एकटेच कमावणारे व्यक्ती होते. ते 6 बहिणींमध्ये एकटे भाऊ होते. त्यांच्या आईने अगोदरच त्यांच्या कमाईने पूर्ण घर सावरलं होतं आणि त्यांच्या मुलीचे लग्नही केले होती. त्यांनी माझ्या सासऱ्यांचं लग्न माझ्या सासूसोबत करून दिलं. माझ्या सासऱ्याच्या आईने जाणून बुजून त्यांचं लग्न एका कमी वयाच्या मुलीसोबत केलं, म्हणजे त्यांना त्यांच्या सुनेला त्यांच्या हाताबाहेर जाऊ द्यायचं नव्हतं. माझे सासरे सांगू लागले की जेव्हा माझी सासू लग्न करून त्यांच्या घरी आली तेव्हा ती पहिल्या दिवसापासूनच तिच्या सासूची नोकर झाली. सासऱ्याची आई त्यांच्या सुनेला जेवणसुद्धा करू देत नव्हती आणि घरातलं सगळं सामान त्यांच्या मुलींच्या घरी पाठवून द्यायची आणि माझ्या सासूच्या वाटेला रोजच उरलं सुरलं शिळं अन्न यायचं. माझ्या सासूने कधीच याबद्दल तक्रार केली नाही आणि माझे सासरे हे सगळं बघून सुद्धा काहीच बोलत नसायचे. माझी सासू फक्त 17 वर्षाची होती तेव्हा त्यांच्या पोटी माझा नवरा म्हणजेच सुनील जन्माला आले. पोट भरून जेवण न मिळाल्यामुळे माझ्या सासूची तब्येत खूप खराब होऊ लागली होती. असं असून सुद्धा घरातली सगळी जबाबदारी त्यांच्यावरच होती. माझ्या सासऱ्यांच्या सगळ्या बहिणी त्यांना खूप परेशान करायच्या. माझ्या सासऱ्याला खूप चांगली सरकारी नोकरी होती, तरी ते त्यांच्या बायकोला एक वेळचं चांगलं जेवणसुद्धा खाऊ घालू शकत नव्हते. त्यांच्या बहिणी जेव्हा माहेरपणाला यायच्या तेव्हा त्यांच्यासाठी मात्र खूप चांगले चांगले पक्वान बनवायची. माझी सासू दिवसभर किचनमध्ये स्वयंपाक बनवायची, पण त्यांना मात्र एक घाससुद्धा खायला मिळत नसायचा. एवढं होऊन सुद्धा माझ्या सासूने कधीच माझ्या सासऱ्याला एका शब्दाने बोलत नव्हती. परंतु सुनील नंतर जी 2 मुलं जन्माला आली होती ती अशाच खराब खाण्यामुळे जन्मताच मेलेली जन्मली होती. त्यामुळे माझ्या सासूची तब्येत आणखीन जास्त खराब होऊ लागली आणि ती अंथरुणाला पडली. जेव्हा ती चांगली होती तेव्हा तिच्याकडून सगळी कामं करून घेतली जायची, मात्र जेव्हा ती काम करायच्या लायकीची राहिली नाही तेव्हा सुनीलच्या आजीने माझ्या सासूला एका रूममध्ये बंद करून ठेवलं आणि त्यांना जेवणसुद्धा दिलं जात नव्हतं. माझ्या सासऱ्याच्या 6च्या 6 बहिणी त्यांच्याच कमाईवर यश करायच्या आणि त्यांची बायको मात्र उपाशी रूममध्ये बंद होती. दिवसेंदिवस माझ्या सासूची तब्येत खूप खराब होऊ लागली होती. या शहरात त्यांचं कोणीच नव्हतं, कारण ती दुसऱ्या शहरातून या शहरात लग्न करून आली होती. त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा लग्न झाल्यानंतर कधीच त्यांची विचारपूसही केली नव्हती. त्यानंतर माझ्या सासूने आणखीन 2 मुलींना जन्म दिला. त्यांची तब्येत पहिल्यापेक्षा आणखीन जास्त खराब झाली. एके दिवशी सुनीलच्या आजीने माझ्या सासूवर खोटा आरोप केला आणि माझ्या सासऱ्याला सुनीलच्या आईला म्हणजेच माझ्या सासूला घटस्फोट द्यायला मजबूर केलं. माझ्या सासऱ्याने त्यांच्या आईचं ऐकून सुनीलच्या आईला म्हणजेच माझ्या सासूला घटस्फोट दिला. माझ्या सासऱ्यांचं हे बोलणं ऐकून तर माझ्या अंगावर काटाच आला की माझे सासू सासरे आता नवरा बायको राहिले नव्हते. ही गोष्ट माझ्यासाठी एका झटक्यापेक्षा कमी नव्हती. नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर सुद्धा माझ्या सासूला बळजबरीने याच घरात राहावं लागलं. ती एखाद्या कामवाल्या बाईसारखं जीवन जगत होती. आता तर त्यांची इज्जत घरातल्या कुत्र्या एवढी सुद्धा राहिली नव्हती. त्यांनी खूप वाईट परिस्थितीत त्यांची जीवनाची सुरुवात केली होती. हळूहळू दिवस जात होते. काही वर्षांनी अचानक माझ्या सासऱ्याच्या आईचं निधन झालं आणि ती हे जग सोडून गेली. माझे सासरे रिटायर झाले. त्यानंतर त्यांच्या सगळ्या बहिणीसुद्धा त्यांच्या आयुष्यात व्यस्त होऊन गेल्या, कारण आता त्यांच्या भावाजवळ पैसा नव्हता ज्याच्यावर ते यश करू शकतील. इतक्या दिवसात सुनील खूप मोठा झाला होता आणि त्याने त्याच्या आईवर होणारे प्रत्येक अत्याचार त्याच्या डोळ्याने पाहिले होते. माझे सासरे रिटायर झाल्यानंतर सुनीलने नोकरी करायला सुरुवात केली आणि असेच छोटे मोठे काम करत त्याने त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि सोबतच घरचा खर्चसुद्धा भागवू लागला. आता या घरात सुनील आणि त्याच्या आईंचं वर्चस्व वाढलं होतं आणि आता माझी अवस्था तीच होऊ लागली जी अगोदर सुनीलच्या आईची होती. काळाची चक्र खूप वेगाने धावत होती आणि आता परिस्थिती खूप बदलत होती. आता मी खूप मजबूर झालो होतो. मी आता सुनीलच्या आईच्या दयेवर जगत होतो. विचारणारं कोणीच नव्हतं. आमच्या दोघांचा घटस्फोट झाला होता तरी सुनीलची आई याच घरामध्ये होती. अगोदर मी दुःखी होतो की घटस्फोट होऊनही ती याच घरामध्ये आहे, पण आता मीच मजबूर आहे की मी तिला या घरातून जाऊ देऊ शकत नाही, कारण जर ती इथून निघून गेली तर मी एकटा पडलो असतो आणि या एवढ्या मोठ्या घरात मी एकटा राहू शकत नव्हतो.
माझं तर वयही झालं होतं. माझी मुलं माझा तिरस्कार करू लागली होती आणि सुनीलच्या आईच्या मनात सुद्धा माझ्याबद्दल काही प्रेम राहिलं नव्हतं. कारण लग्नानंतर जेवढे दिवस मी तिच्यासोबत घालवले होते तेव्हा मी तिला कधीच प्रेमाने बोललो नव्हतो किंवा तिच्याबद्दल सहानुभूती दाखवली नव्हती. मी तर सतत माझ्या आईची बाजू घेत होतो आणि माझ्या बहिणींवर खूप पैसे खर्च करायचो. मी नेहमी माझ्या बहिणींना सुनीलच्या आईपेक्षा जास्त महत्त्व दिलं. जेव्हा मी माझ्या बहिणींना पैसे द्यायचं बंद केलं तेव्हा त्या मला सोडून निघून गेल्या. त्यावेळेस मला कळून चुकलं की नवरा बायको एकमेकांसाठी किती महत्त्वाचे असतात. जर मी माझ्या बायकोला तिचा अधिकार दिला असता, जी त्याची हकदार होती, तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. माझ्या मुलांनीही माझ्यावर खूप प्रेम केलं असतं. मला योग्य मान सन्मान दिला असता. माझ्या बायकोने मला तिच्या डोक्यावरचा मुकुट बनवून ठेवलं असतं. पण मी माझ्या स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य आणि सर्व नातेसंबंध बर्बाद करून टाकले. माझ्या डोळ्यासमोर सगळं काही चुकीचं घडत असताना सुद्धा मी फक्त बघत राहिलो. त्याला कधीच विरोध केला नाही आणि त्याचेच परिणाम मी आज भोगत आहे. यात सुनीलची काहीच चूक नव्हती. तो पूर्ण आयुष्य एक एक घासासाठी तरसला आहे आणि आज तो मलाही तीच तकलीफ देत आहे. मी तर हाच विचार करून हे सर्व सहन करत आहे की मी माझ्या कर्माची शिक्षा मी इथेच भोगून संपवेल. मी माझ्या बायकोसोबत खूप वाईट वागलो आहे. माझ्या सासऱ्याने त्यांच्या जीवनाची सगळी कहाणी मला सांगितली होती, परंतु माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. मला आज समजलं होतं की माझी सासू माझ्यासोबत एवढं चांगलं का वागत होती. त्यांच्या सासूने त्यांना जेवढी पण तकलीफ दिली होती त्यापासून माझी सासू मला दूर ठेवत होती. माझ्या सासूने माझ्या घरच्यांपेक्षाही चांगली वागणूक मला दिली होती. जसजसा दिवस वर येऊ लागला होता तसतसे सर्वजण आपल्या रूममधून बाहेर येत होते. मी माझे डोळे पुसून किचनमध्ये आली. एका नवीन दिवसाची सुरुवात झाली होती. त्या दिवशी माझ्या सासऱ्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता. आता मला हाच प्रयत्न करायचा होता की त्यांना कशाही प्रकारे माफी मिळवून देईल. देव पण त्यांच्या भक्तांच्या 1000 चुका माफ करतो. मग आपण तर माणसं आहोत, आपण का एकमेकांच्या चुकांना माफ करू शकत नाही. आता तर माझ्या सासऱ्यांना त्यांच्या चुकीचा पश्चातापही झाला होता. माझी इच्छा होती की माझ्या सासूने त्यांना माफ करावं. त्या दोघांमध्ये पहिल्यासारखं नवरा बायकोचं नातं राहिलं नव्हतं, पण त्या दोघांमध्ये त्यांची मुलं होती आणि त्यांच्या भविष्यासाठी हे महत्त्वाचं होतं की त्यांच्या घरातील मोठ्या माणसांना योग्य तो मान सन्मान दिला जावा. पण सगळं माहीत असूनही गप्प बसणं माझ्यासाठी खूप अवघड झालं होतं. हे एक त्रिकाल बाधित सत्य आहे की जी माणसं तरुणपणी आपल्या बायकांना इज्जत देत नाही त्यांना म्हातारपणी खूप कठीण परिस्थितीतून जावं लागतं. मला माहीत नव्हतं मी म्हटलेले शब्द माझ्या नवऱ्याच्या मनात उतरतील. सगळ्यात अवघड काम तर हे होतं की सुनीलच्या मनात त्यांच्या वडिलांविषयी प्रेम निर्माण करणं, आणि त्याहून जास्त अवघड होतं ते म्हणजे माझ्या सासूला समजावणं. यामध्ये माझ्या नवऱ्याने माझी पूर्ण साथ दिली आणि त्यांच्या वडिलांना योग्य मान सन्मान मिळवून दिला. तुम्हाला काय वाटतं, सत्य समजल्यानंतर मी माझ्या सासऱ्याला तसंच सोडून द्यायला पाहिजे होतं का? कारण त्यांच्यामुळे खूप जणांचं आयुष्य बर्बाद झालं होतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन कथेसह.